की पाऊस पडल्यानंतर द्राक्ष बागेला लष्टर हे चांगलं येतंय हे तुम्हाला मी सांगितलेलं. आणि जर आता जर बघितलं तर इथं प्लॉटला लष्टर हे एकदम छान आणि ह्याला कमीत कमी 2 ते 3 पाऊस ह्या प्लॉटनं खाल्लेत. आणि जर आता इथं जर खाली बघितलं तर जमीन काय झाल्या पूर्ण ही वल्ली झाल्या आणि ही पावसाचं थेंब दिसतात इथं खाली पडलेलं. तर कमीत कमी ह्याला 2 ते 3 पाऊस यानं एकदम जोरात खाल्लेत. आणि एवढं होऊन सुद्धा द्राक्ष बागेला कुठंही कोणत्याही प्रकारचं क्रॅकिंग नाही किंवा कोणत्याही प्रकारचं ह्याला शायनिंग गेलेलं नाही आणि प्लॉट तर एकदम छान आहे. तर सांगायचं काय आहे तर पाऊस पडल्यानंतर घाबरून न जाता आपल्या बागेचं जे नियोजन आहे बाग छाटल्यानंतर जे आपलं पाणी उतरायची वगैरे स्टेज असत्या त्या पिरियडचं किंवा त्याच्यानंतरचं हे ट्रीटमेंट फार महत्वाचं असतंय. ते त्यावेळेला आपण योग्य क्रॅकिंगसाठी किंवा मालाच्या लष्टरसाठी किंवा पानासाठी जे नियोजन करायचं असतंय ते त्यावेळेला करायचं आणि आपली बाग चांगली पिकवायची. आणि पाऊस जरी झाला तरी सुद्धा अशा पद्धतीने आपलं माल झाली पाहिजेत आणि मालाचं तेज वाढलं पाहिजे, शायनिंग वाढलं पाहिजे. धन्यवाद.